विष्णु निवृत्ति भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कलावत्य जीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानिशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवादिये आद्यत्रय जननी देवादिये मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 जगद उद्धाराला धरिले अवतार जगदोद्धारा लागे धैले अवतार विरविला परिवार सिद्धाईचा मिळविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 निळा शरणागत म्हणवी आपुला निळा शरणागत म्हणवी आपुला संती निरविला देवनी हाती संती निरविला देवनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 आद्यत्रय जननी देवादिये आद्यत्रय जननी देवादि मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आम्हा मैत्र येथ कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणा परवते मज आवडती निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वैराग्य रागरसी जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मांदियाळी अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायात आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा
या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी दयेमुळे, अनुग्रहामुळे, कृपेमुळे आपले श्वासोश्वास ही लोहाराच्या बहात्याप्रमाणे व्यर्थ नसून ती सार्थकी आहे. ज्ञानियांचे राजे, योगाची माऊली, साधकाची मायबाप, भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची जीवन गाथा आपल्या जीवनातील आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक त्रिविध तापाची व्यथा निवृत्त करण्याकरिता भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची जीवन गाथा अर्थात ज्ञानोबरायांची चरित्र कथा पाहण्याकरता आपण प्रवृत्त झालो आहोत. आज कथेचा आरंभाचा दिवस. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपणा सर्वाला कल्पना आहे, वर्ष हे 50वे अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष. मौजे, कवडगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण हा सोहळा करत आहोत. पण या वर्षीचं हे अलौकिक वर्ष आहे. 50वे वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. चैत्र वद्य सप्तमी ते चैत्र वद्य चतुर्दशी या 8 दिवसाचा हा कालावधी अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव अर्थात 9/4/2026 वार गुरुवार म्हणजे आजचा दिवस ते 16/4/2026 वार गुरुवार येत्या 8 दिवसापर्यंत हा दिव्य असा सोहळा आहे. यामध्ये दुग्ध शर्करा योग आहे, पंचगंगा संगम आहे, पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्ण अष्टमी, उत्तम शिवरात्री 5 पर्वकाळ आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये मानली जातात. त्यातली रामनवमी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राचा प्रगटीकरणाचा सोहळा आपण साजरा केलेला आहे. नंतर एकादश रुद्र, त्यातले प्रधान भगवान शंकराचे अवतार, तुका म्हणे रुद्रा अंजनेचिया कुमारा असे हनुमंतराय. नंतर वरुथिनी एकादशी, वल्लभाचार्य यांची जयंती. भगवान माऊलीने जे रेडेश्वराच्या मुखातून वेद वदवला त्या रेडेश्वराची समाधी सोहळा याच काळात आहे. आणि श्री संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी असा पंचगंगा संगम आपल्या सुवर्ण महोत्सवाला प्राप्त झालेला आहे. आणि त्या सुवर्ण महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायाचं हे ज्ञानपीठ आबाल वृद्धाला मोकळं करून देणारे, खुले करून देणारे स्वानंद सुकुणवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि त्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील वटवृक्ष अर्थात ज्याच्या छायाला उभा महाराष्ट्र आज आहे ते शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर, साधक हृदय संजीवनी सद्गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा या महापुरुषाच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या गावामध्ये आपल्या पंचकृषीमध्ये हे वारकरी संप्रदायाच्या संत विचाराचं बीजारोपण ज्यांनी केलं ते गुरुवर्य आपले भानुदास बाबा अटाळकर, नंतर हरिभक्त पारायण कडुबा बाबा शिंदे यांच्या प्रेरणेने आणि आपले मार्गदर्शक विश्वनाथ बाबा जाधव, हरिभक्त पारायण पंढरीनाथ नाना तावरे आणि हरिभक्त पारायण कृष्णाजी महाराज नवले अण्णा या त्रिमूर्तीच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ या सर्वांच्या तन्मन धनाच्या सहकार्यातून चालू असलेला हा दिव्य अलौकिक आजचा हा सोहळा आणि त्या सोहळ्यामधील भगवान माऊलीची असणारी ही चरित्र गाथा आपल्या जीवनातील व्यथा घालवण्याकरता आपण पाहत आहोत. आणि एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळवेला तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे.
त्यामुळे ग्रामस्थ मंडळीचा तर सहभाग यात आहेत, पण पंचक्रोशीतील सकल भाविक सर्वांच्या अन्नदान ज्ञानदान या माध्यमातून चालू असणारा हा दिव्य असा सोहळा आणि त्या सोहळ्याला आरंभाला माझे परमस्नेही परममित्र हृदय अभिन्न सखे आमच्या बाबांचे एक वाक्य आहे, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट. म्हणजे शरीर दोन आणि हृदय एक असणारे माझे हृदय अभिन्न मित्र धन्यकुमारजी महाराज मुरकुटे. अगदी आरंभापासून महाराज आपल्याला या ठिकाणी आपल्या गावामध्ये हा संगीत भक्तीचा आनंद देण्याकरता आज उपस्थित आहे. आमचे आदेश महाराज, गोड असणारे सिस्टीम आमचे गोकुळ दादा, विनेकरी सकाळी ज्यांनी गोड पूजा करून आरंभ केला ते हरिभक्तपरायण आपले देव बाप्पा, माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांना अंतकरणापासून त्रिवार अभिवादन करून आपण आजच्या चरित्र कथेला आरंभ करूया. तत्पूर्वी 1 मिनिट माऊलीचं भजन आणि मग चरित्र गाथा होईल. सर्वांनी शक्य झाल्यास बोलण्याचा प्रयत्न करा. श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, 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 श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकारामा, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. भगवान माऊली महावैष्णव यांचं चरित्र कथा निरूपण करायची म्हटलं की माऊलीच ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, आकाशा घेऊसावे अनेक त्याहुनी थोर होवावे, म्हणून अपाड हे आगवे निर्धारिता. आकाशाला गवसणी घालायची म्हटलं की गवसणी आकाशापेक्षा मोठी असली पाहिजे. अर्थात आपल्याकडे विणा आहे, मृदंग आहे, आणि त्या विणा आणि मृदंगाला आपण खोळ घालतो, गवसणी घालतो. जेवढा मृदंग आणि विण्याचा आकार आहे त्याच्यापेक्षा त्या गवसणीचा खोळीचा आकार जर मोठा असेल तर त्यात विणा आणि मृदंग मावेल, अन्यथा तो मावणार नाही. तसं आकाशाला गवसणी घालायची म्हटलं की त्याच्यापेक्षा आकार काहीतरी तिथं मोठा असला तर ते त्याला गवसणी घालेल, अन्यथा ते शक्य नाही.
तसं ज्ञानोबरायाचं चरित्र वर्णन करायचं म्हटलं की वर्णन करणारा, निरूपण करणारा त्यापेक्षा काहीतरी अधिकारी असला पाहिजे, मोठा असला पाहिजे, मग तो वर्णन करेल. मग आपला जर हा अधिकार नाही तर आपण वर्णन करतो हे उचित आहे का अनुचित आहे असं आपल्याला कधी कधी वाटून जातं. तर त्याचं उत्तर आहे, आकाशामध्ये सगळ्यात उंच भरारी गरुड घेतो, पण गरुडाने सगळ्यात उंच त्याला खगराज असं म्हणतात. ख म्हणजे आकाश. आकाशामध्ये सगळ्यात उड्डाण उंच गगन भरारी घेणारा गरुड आहे. पण मग त्या आकाशामध्ये गरुडच विहार करतो, संचार करतो असं नाही. छोटस चिलट, चिमणी, फुलपाखरू, कबूतर हेही आपल्या कुवतीप्रमाणे त्याच्यामध्ये भरारी घेतच की नाही? उत्तर आहे घेत. माऊली म्हणतात, राजहंसाची चालणे भुतळी झाले शहाणे, तरी अनेके काय कोणी चालावीची ना. म्हणजे राजहंस त्याच्यासारखी चाल दिमाखात वजनामध्ये चालता कोणाला येत नाही. इतर प्राण्याला नाही, मनुष्याला नाही, पशुलाही नाही. पण मग राजहंसाची चाल ही खूप सुंदर आहे, देखणी आहे, पाहिली वेद लावी अशी आहे. मग इतर कोणी चालतच नाही का? उत्तर आहे, आपल्या कुवतीप्रमाणे आपण चालतच असतो. माऊलीचं चरित्र आपण वर्णन करायला लागलो, आपला तो अधिकार नाही, आपली ती उंची नाही, आपली ती योग्यता नाही. पण मग ती योग्यता येण्याकरताच ही कथा आहे, ती उंची प्राप्त होण्याकरताच हे निरूपण आहे. आपण प्रत्येक भाविक ज्या वेळेला एखाद्या सकाळी आमच्या माता भगिनीला विचारा, पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी एरी दिशात एकाळी काळीमा नाही. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा रानवदे प्रकाशाची, तैशी वाचा हृदय ज्ञानाची दिवाळी करी. पूर्व दिशेला भगवान सूर्यनारायणाचा उदय झाला रे झाला की तो दस दिशाचा अंधकार घालून टाकतो. मग त्याच सूर्यनारायणाला आमची माता, आमच्या घरोघरच्या आया सकाळी स्नान केलं, देवपूजा झाली, तुळशीला पाणी घातलं की ते सूर्यनारायणालाही त्या काडवातीने ओवाळतात. आता हातातली ती काडवात, छोटीशी दिवावात, जगाला प्रकाशित करणारा सूर्य, त्याला ती प्रकाशित करू शकते का? उत्तर आहे नाही. पण तरीही ती माता त्या काडवातीने त्या सूर्याला ओवळते की नाही? उत्तर आहे ओवळते. कशा करता? सूर्याला प्रकाशित करण्याकरता नाही. बाबा रे, तू जर आकाशामध्ये उदयाला आला नसता तर अंधकार गेला नसता, अंधकार गेला नसता तर व्यवहार झाला नसता, आणि व्यवहार झाला नसता तर आम्हाला जगता आलं नसतं. ही तुझी कृपा आहे, तू कृपा केली म्हणून त्याच्या विषयी आपल्या अंतकरणातली कृतज्ञता प्रगट करण्याकरता ती माऊली ओवळते, त्याला प्रकाशित करण्याकरता नाही. तसं माऊली ही रूपी ज्ञान सूर्य हा जगामध्ये उदयाला आला नसता तर मुमुक्षु करता ज्ञानेश्वरी, योग्या करता चांगली पासष्टी, मुक्त महात्म्या करता त्यांचे दिव्य अनुभूती अमृत अनुभव, आणि तुमच्या आमच्या सामान्य करता हरिपाठ, प्रेमळ भक्ता करता अभंग गाथा हे वाङ्मय उदयाला आलं नसतं. हा ज्ञानसूर्य आला नसता तर आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार कधीच गेला नसता. आणि आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार गेला नसता तर आपल्या जीवनाला आनंद कधी प्राप्त झाला? उत्तर आहे कधीही नाही. म्हणून ज्ञानोबरायाचं चरित्र वर्णन करायची, ही गाथा गायची म्हणजे ज्ञानोबरायाला प्रकाशित करण्याकरता नाही, त्यांच्याबद्दलची आपल्या अंतकरणातली कृतज्ञता प्रगट करण्याकरता ही माऊलीची कथा आहे. आता कधी कधी आपण सगळीच जण कुठल्या ना कुठल्या तीर्थाला जातो. उत्तरेला गेल्याला गंगा यमुनेचे आपण स्नान करतो. आळंदीला गेलो तो आळंदी देहूला गेलो की इंद्रायणीचं स्नान करतो. पंढरपूरला गेलं का चंद्रभागेचं स्नान करतो. पैठणला गेलं का गोदावरीचं स्नान करतो. त्र्यंबकेश्वरला गेलं तर कुशाव्रताचं स्नान करतोय. आपल्या वारकऱ्याची 5 धाम आहे. आणि तिथे स्नान केल्याच्या नंतर तिथलं ओंजळभर पाणी घेतो. आणि त्याच गंगेला, त्याच यमुनेला, त्याच सरस्वतीला, त्याच कावेरीला, त्याच इंद्रायणीला, त्याच चंद्रभागेला आपण त्या गोदावरी मातेला ती समर्पित करतो. वाचे म्हणता, गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, विश्वाला पावन करणारी ती गोदावरी, ती गंगा, ती यमुना, ती कावेरी, ती नर्मदा. तिचंच चुळभर पाणी घेऊन तिला काय आपण तृप्त करणार? नाही नाही, तिला तृप्त करण्याकरता नाही. ते आपल्या त्या तीर्थाविषयी आपल्या अंतकरणातली कृतज्ञता प्रगट करण्याकरता. हे गंगे, हे इंद्रायणी, हे माते चंद्रभागे, तू जर आकाशामध्ये या धरातलावरती आली नसती, तू जर धरातलावरती आली नसती, तू जर धरातलावरती आली नसती तर आमच्या जीवनातलं पाप कसं धुतलं असतं? आम्ही तर अंतर्बाह्य पापी आहोत, पापाचे पुतळे आहोत, पापाचे कळस आहोत.
कायिक वाचिक मानसिक निषिद्ध क्रियेचं नाव पाप आहे. आणि ते पाप आमच्याकडं अगणित घडलेलं आहे. म्हणून तुझ्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर आमचं तू पाप स्वतः घेते, तू मलिन होते, पण आम्हाला पावन करते. आणि म्हणून तिच्याविषयीची कृतज्ञता प्रगट करण्याकरता हे चुळभर पाणी तिच्यातलं घेऊन आपण तिला समर्पित करतो. तसं माऊली ही गंगा आहे. माऊली स्त्रीलिंगी शब्द आहे. माऊली गंगा आहे, माऊली इंद्रायणी आहे, माऊली आपली चंद्रभागा आहे. आणि माऊली रूपी ज्ञान तीर्थामध्ये त्यांच्या चरित्र गंगेमध्ये आपण स्नान केलं की आपलं काया वाचा मन पावन करण्याकरता ही कथा आहे. आणि म्हणून हे चुळभर पाणी घेऊन त्यांनाच आपल्याला समर्पित करायचं आहे. त्यानंतर बघा, भगवान माऊलीचं चरित्र खरं तर हिमालयापेक्षाही उत्तुंग आहे आणि सागरासारखं गंभीर आहे, व्यापक आहे, अथांग आहे. मला तर असं वाटतं, एखाद्या वेळेला शरद पौर्णिमेच्या धवल आकाशामध्ये उदयाला आलेले जे नक्षत्र आहेत, चांदणे आहे, ते आपण मोजू शकतो. या पृथ्वीवरचे परमाणूही मोजू शकतो. पण माऊलीचा चरित्राचा थांग पत्ता आपल्याला लागणं शक्य नाही. पण त्या माऊलीची कृपा संपादन करण्याकरता दिन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा तानुभव सागरीचे उच्च नीच अधिकारी. दिन, डॉक्टर बाबा म्हणत असतात, दिन कोणाला म्हणतात? त्रिविध तापाने गांजलेले ते दिन आहे. आणि पंच विषयामध्ये रंगलेले दिन ते दुर्बळ आहे. आणि अशा दिन आणि दुर्बळा करता माऊलीची दिव्य चरित्र कथा आहे. आपल्या जीवनातील सकल व्यथा निवृत्त करणारी ही माऊलीची चरित्र दिव्य गाथा आहे. कोण आहेत माऊली? ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामी मुक्त पेठा, विठ्ठल नामी मुक्त पेठा, नाम मुक्त पेठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा. एकाने विचारलं, का हो ज्ञानोबराय मोठे? म्हटलं हो. त्यांनी विचारलं, कशात मोठे? त्यांना वक्त्यांनी प्रश्न केला, कशात छोटे? ते कशात लहान आहे तू सांग, मग ते कशात महान आहे मी सांगतो. त्या भक्त प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकशिपूने विचारलं, ए प्रल्हाद, तुझा तारणहार कुठे आहे? त्याने प्रतिप्रश्न केला, बाबा कुठे नाही हे सांगा, मग मी आहे कुठे सांगतो. याचा अर्थ तो सर्वत्र आहे. तसं जगातलं एक अवच्छेदक नाही का ज्याच्यात माऊली लहान आहे. त्या प्रत्येक गोष्टीत माऊली महान महान महान. मला असं वाटतं महान शब्द सुद्धा लहान ठरेल इतके माऊली महान आहे. माऊलीच्या महानतेपुढे लहान शब्द देखील लहान आहे. आणि मग अशी असणारी ही माऊली, त्या माऊलीचं चरित्र आपण का वर्णन करावं? त्या माऊलीनेच याचं उत्तर ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे. माऊलीनेच याचं उत्तर ज्ञानेश्वरीत दिले. भक्तियोगो नाम द्वादशोध्याय. भक्तियोग असणारा 12वा अध्याय. आणि या 12व्या अध्यायामध्ये तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनेकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. या श्लोकावर भगवंताच्या मुखातला हा श्लोक आहे. आणि भगवंताच्या मुखात माऊली ओवी ठेवतात. काय आहे? ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या आहेत आणि 18 अध्याय आहेत. पण मग सगळी भूमिका माऊलीलाच वाजवावी लागते. एक पात्री भूमिका. अगदी आत्ताच जसं मी पखवाज वाजवला नंतर बोलायला लागलो. मुरकटी माऊली पखवाज वाजवतात आणि बोलतात. जशी 2-2 भूमिका आता एक व्यक्ती निभावत आहे, त्याच्यात नवल नाहीये. कारण आमच्या माऊलींनी 10 भूमिका निभावलेल्या आहेत. आम्ही 2 निभावू, त्यांची आम्ही पायिक आहोत. काय ते अशक्य आहे? त्यांची कृपा झाल्याच्या नंतर सगळं शक्य आहे. होता तुमची कृपा पशु बोले वेद
निर्जीव चालविली भिंत महिमा आगाध. आणि मग ते माऊली कधी आज सकाळी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला जे होते त्यांनी ऐकलं असेल. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजेच गीतेमध्ये, गीता आणि ज्ञानेश्वरी दोन नाही. संस्कृताची गाठी उघडवली ज्ञानदृष्टी केलेशे मराठी गीता देवी. संस्कृत ती गीता आहे आणि प्राकृत ज्ञानेश्वरी आहे आणि दोन्ही एकच आहे, फक्त भाषेचा बदल आहे. अरे वॉटर म्हणलं तरी पाणीच आहे, जल म्हणलं तरी पाणीच आहे, तोय म्हटलं तरी पाणीच आहे. पाण्याच्या पाणीपणात काय फरक आहे? काहीही नाही. तसं गीता आणि ज्ञानेश्वरी दोन नसून आहे, एकच आहे. त्यामध्ये तिघाचा संवाद आहे. जो संस्कृत मध्ये झाला संवाद तो दोघाचा आहे. कुरुक्षेत्रावर एक आणि हस्तिनापूर म्हणजे हल्लीची दिल्ली, ते द्वापार युगातला हस्तिनापूर भारताची राजधानी. त्या कुरुक्षेत्रावरती झालेला संवाद, तिथे गोपाल कृष्ण वक्ते आहेत आणि भक्तराज अर्जुन श्रोते आहेत. त्यानंतर आपण जर हस्तिनापुरात आलो तर तिथे संजय वक्ते आहेत आणि धृतराष्ट्र महाराज श्रोते आहेत. आणि आपण आपल्या महाराष्ट्र मायभूमीमध्ये नेवासा तालुक्यात जाऊन पाहिलं तर तिथे ज्ञानोबराय वक्ते आहेत आणि सद्गुरू निवृत्तीदादा श्रोते आहेत. या तिघाच्या माध्यमातून साकारलेला ग्रंथ म्हणजे ती ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीचा भक्तियोग म्हणजे 12 वाद्य. त्या 12 वाद्याचा तुल्य निंदा स्तुतीर मौन संतुष्ट येन केनचित अनेकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नर हा 18वा श्लोक. आणि त्यावर 226 आणि 27 क्रमांकाच्या 2 ओव्या आहेत. त्या ओव्या आपल्याला सांगतात मी चरित्र का सांगायचं आणि तुम्ही काय ऐकायचं. सांगणारा करता माऊली म्हणतात भगवंताच्या मुखात तेही प्राणापर होते मज आवडती निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. जे भक्ताचं चरित्र सांगतात किंवा ऐकतात ते मला प्राणापेक्षाही जास्त आवडतात. आता प्राणापेक्षा काय आवडतो? उत्तर आहे प्राणापेक्षा काही आवडत नाही, काहीही आवडत नाही. गोष्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे, 1 मिनिटात सांगून जातो. बिरबल आणि बादशाहची गोष्ट आहे, आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. तो बादशाह बिरबलला विचारतो क्यों वे बिरबल, इस दुनिया में हर आदमी को, हर इंसान को सबसे बड़ा सबसे प्यारा कौन होता है? बोले सरकार सबसे प्यारा तो अपना प्राण ही होता है. बोले नहीं बिरबल, सबसे प्यारा अपना बच्चा होता है. बोले नहीं सरकार. बोले हाँ सरकार. आणि मग एक दिवस त्या बिरबलने फार मोठा हौद केला. आपल्याला सगळ्याला गोष्ट माहिती आहे. त्यात एक माकडीन आणि तिचं पिलू सोडलं आणि हळूहळू पाणी सोडलं. माकडीनीच्या घोट्यापर्यंत आलं, गुडघ्यापर्यंत आलं, कमरेपर्यंत आलं. ते कमरेवरचं बाळ तिनं आपल्या खांद्यावर घेतलं, खांद्यावर आल्याच्या नंतर डोक्यावर ठेवलं. ज्या वेळेला तिच्या नाका तोंडात पाणी शिरलं त्याच वेळेला तिने त्याला पायाखाली घातलं, त्याच्यावर उभी राहिली. मग बादशाला कळालं की सबसे बड़ा प्यारा प्राण होता है. इंसान को सबसे ज्यादा अपने प्राण पे प्यार होता है. पण परमात्मा म्हणतात प्राणापेक्षाही अधिक मला तो आवडतो जो संतांचं चरित्र सांगतो. तेही प्राणापर होते मज आवडती निरुते जे भक्त चरित्राचे प्रशंसते. आणि भक्तामध्ये सर्वच भक्ताचे शिरोमणी वयाच्या 16 वर्षी 80 वर्षाच्या गोरोबा काकांनी त्यांना माऊली म्हणावं हा सन्मान या विश्वाच्या पाठीवर वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर आईची मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला अशी माऊली आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं प्राण काय तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील आहे. आपल्या नरदेहाचं सार्थक जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर परमात्म्याची कृपा पाहिजे. परमात्म्याची कृपा संपादन करायची असेल तर माऊलीचं चरित्र गायलं का आपण देवाचे लाडके होतो. आणि खरं तर असं आहे, गावाचे लाडके व्हा नका हो, तालुक्याचे लाडके व्हा नाही तर नका हो, जिल्ह्याचे लाडके व्हा नाही तर नका हो, राज्याचे लाडके व्हा नाही तर नका हो, देशाचे लाडके व्हा नाही तर नका हो, विश्वाचे लाडके व्हा अगर नका हो. पण विश्व चालक असणाऱ्या परमात्म्याचा लाडका झाला का विश्व व्यापक कमळापती त्याची गवळणी कडिये घेते. तो परमात्मा एकदा हातात आला का सगळं जग हातात आलं. जाको राखे साइया मार न सके कोई, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बालन बाका होय. देव सखा जदी देव सखा जरी देव सखा गोकुळ दादा इकडे देव सखा जरी जग अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी, ऐसा तोनी अनुभव
ऐसा तोनी अनुभव ऐसा तोनी अनुभव ऐसा तोनी अनुभव देव सखा जरी जग अवघे कृपा करी ऐसा आतून अनुभव कासावीस होतो जीव. याचा अर्थ देवाची कृपा संपादन करायची असेल तर माऊलीचं चरित्र वर्णन करा. का? कारण सगळ्याला आवडणारा देव आणि देवाला आवडणारी माऊली, सगळ्या संताला आवडणारी माऊली, देवाला आवडणारी माऊली. माऊली कोणाला आवडत नाही? माऊली सर्वांना आवडते. भक्ताविना देव आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. ते माऊली अतिरिक्त परमात्म्याला काही आवडत नाही, म्हणून माऊलीचं चरित्र गायलं की आपण परमात्म्याचे लाडके होतो. म्हणून आज ही माऊलीची कथा आहे. तुम्ही म्हणाल ठीक आहे, तुमचं झालं, वक्त्याचं झालं, आम्ही ऐकतो, आमचं काय? आम्हाला काय लाभ? प्रयोजन मानुद्देशन मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा करतो. आम्ही जर तुम्ही बोलताय आम्ही ऐकतो, पण आम्हाला फल काय? माऊली तुमच्याही बद्दल बोलतात, श्रोत्याबद्दल. तेनेशी आम्हा मैत्र येत काय ते विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे. भगवान परमात्मा म्हणतात ते माझे मित्र आहेत, ते माझे सखे आहेत. सखा शब्द उलटा करा, काय होतो? खास. ते माझे खास आहे, ते माझे अंतरंग आहे, ते माझे सखे आहेत. ददाती प्रतिगृह्णाती भुजमाख्यति पृच्छति भुंते भोजयते चैव शर्विदम मित्र लक्षणम. आपण देवाचे सखे होतो. म्हणजे श्रोत्याला देवाचा सखा होण्याची संधी आहे आणि वक्त्याला देवाचा प्राण सखा होण्याची संधी आहे. म्हणजे आपल्याला दोघालाही देवाचा सखा व्हायचा असेल, देवाचा खास व्हायचा असेल, देवाच्या हृदयात स्थान मिळवायचं असेल तर वक्त्याने ते माऊलीचे चरित्र गायलं पाहिजे आणि श्रोत्याने ते ऐकलं पाहिजे. आणखी काही फल हो आहे. आणखी फल काय म्हणाल तर एक दोन फल सांगतो. माऊलीच सांगतात. आता आपण दुसरं काय बोलणार? जे माऊली बोलले तेच बोलले. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, विपाय आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभो आहे. माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, दक्षिण काशी पैठणीवासी शांतीब्रह्म नाथ बाबा आणि अखिल संत मांदियाळी या महापुरुषाची कळत नकळत चुकवून आपल्याला जर आठवण झाली, विपाय आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, त्यांचीच योग्यता ते आपल्याला देतात. आणि हे असो तया ते प्रशंसित लाभ आहे. आणि त्यांचं जर वर्णन केलं तर लाभच लाभ आहे. पुन्हा माऊली म्हणतात, मुक्ता ते निर्धारित लाभे आपुलीच मुक्तता, दिपी दिसे पाहता आपुलीच वस्तू. आपण ज्ञानेश्वरी पारायण करताना योगेश महाराजांच्या मुखातून ऐकलं की मोह हा आपल्याला बांधतो आणि त्या बंधनातून आपल्याला मुक्त व्हायचं. बंधनाचा तोडू फासा देऊ अशा टाकून. आणि मग आपल्याकडे म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला तर वान नाही पण गुणला. होत की नाही? पैसता चोरापासी तैसी होय बुद्धी देखताची चिंदी म्हणत आले. व्यभिचारी बसे बसलं तर आपलं जीवन व्यभिचारी होतं. चोरापाशी बसलो तर नकळत आपल्याला चोरीचे संस्कार लागतात. माऊलीच्या चरित्राच्या माध्यमातून माऊलीच्या संपर्कात आलो का आपण लोखंड आहे, आपलं सोनं होईल. कारण माऊली परीस आहे आणि आपुल्या महिमाने धातू परिशे केले सोने. माऊली रूपी परिसाची आपलं अंतकरण रूपी लोखंड लागल्याच्या नंतर त्याचं सोन होईल. म्हणजे चित्त न राहताना चिद्रूप ब्रह्मरूप होईल. म्हणून मुक्तात निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, दिपी दिसे पाहता आपुलीच वस्तू. खरं माऊली आणखी एक ओवी म्हणतात, हरपले आपण ते पावे संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सता. या अज्ञान रूपी अंधकारामध्ये अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, किंवा अविद्येची अनिदा घोरत होता बदबदा. अज्ञान रूपी निद्रेमध्ये आपण घोरत पडलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला जगत सत्यत्वाचं स्वप्न पडलेलं आहे. मायबाप खरं सांगा, आपल्याला स्वप्नामध्ये स्वप्न वाटतं का? उत्तर आहे नाही. स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न वाटत नाही. पण खरं सांगा, स्वप्नामध्ये स्वप्न वाटलं नाही म्हणजे स्वप्न नाही? उत्तर आहे स्वप्नच नाही. पण स्वप्न रूपाने करण्याकरता आपल्याला जागं व्हावं लागतं. तसं हे जगतही स्वप्न आहे. माऊली म्हणतात, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे भोगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुबा देऊर विठ्ठलाचे,
आणि ती जागृती देण्याकरता हे माऊलीची चरित्रगाथा आहे. त्याकरता ज्ञानेश्वरी पारायण आहे. वा वा. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेले जाईल राया. किंवा एक गोड ओवी आहे, स्वप्नीच्या घाया ओखत चिओची धनंजया देवी आज्ञानमुळे या ज्ञानाची खडग. म्हणजे स्वप्नात एखादा झोपलेला असेल, ओखत म्हणजे त्याला औषध काय जागे करणं. काल परवा आमच्या गुरुजींनी पाठामध्ये सांगितलं, पती पत्नी झोपलेले आहे. एका माऊलीनी तरुणाची अंत्ययात्रा पाहिली. तिची मैत्रीण विधवा झाली. ती दिवसभर चिंतन करू लागली, बाई आपला असं होऊ नये, 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 बाई आपला असं होऊ नये. आणि असं होऊ नये म्हणता म्हणता झोपी गेली. आणि माऊलीची ओवी जागता जो असे जे जिने ध्याने भावना भावी जे डोळा लागत ठेव देखीचे तेची स्वप्नी. ती झोपी गेली. झोपीत तिला स्वप्न पडलं. स्वप्नात तिचा दादा नवरा मेला. ती लागली रडायला, कारण तिला दुःख अनावर झालं. आणि ती रडायला लागल्याच्या नंतर तिच्या रडण्याने तिचेच मिस्टर जागे झाले. ते म्हणतात, अगं सखी रडतीस का? ती म्हणती, माझा नवरा गेला. सांगते कोणाला? नवऱ्याला. माझा नवरा गेला. तो म्हणायला लागला, अगं वेडी का खुळी तू, मी जिवंत आहे मला सांगते मेला. ती म्हणते, तुला काय जाळायचं का माझा गेला? आता मला सांगा, माई बाबतीत कुठे आहे? स्वप्नात आहे. छान. ती कुठे आहे? स्वप्नात आहे. आणि हा कुठे आहे? जागृतीत आहे. आता वेदांताची भाषा आहे, ती स्वप्नात आहे म्हणजे प्रातिभाषिक सत्तेत आहे, आणि हा जागृतीत आहे म्हणजे व्यावहारिक सत्तेत आहे. आता तुम्हीच उत्तर द्या श्रोते माय बाप. आपल्याला जर झोपीत तहान लागली तर जागृतीचं पाणी चालतं का प्यायला? तुम्ही जागे आहात ना? पण हे उत्तर देण्याकरता मनुष्य जागा पाहिजे. तो जर झोपला असेल तर कसं उत्तर देईल बघू? आणि दुपारची झोपायचीच वेळ आहे तशी. आपल्याला जर झोपीत तहान लागलं आणि उशाला पाण्याचा गडवा भरून ठेवलेला आहे, तर ते पाणी आपल्याला घेऊन चालेल का? उत्तर आहे नाही. पाणी कुठलं लागेल? स्वप्नातलं लागेल, कारण तो स्वप्नात आहे. तसं ही म्हणते, माझा नवरा मेला. तो म्हटला, मी जिवंत आहे. ती म्हटली, तुला काय जाळायचं का? माझा गेला. याचा अर्थ ती आहे स्वप्नात म्हणजे प्रातिभाषिक सत्य, आणि हा आहे जागृतीत म्हणजे व्यावहारिक सत्य. आणि डॉक्टर बाबा म्हणत असतात, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. त्यामुळे याला एक तर तिच्या स्वप्नात गेलं पाहिजे किंवा तिला आपल्या जागृतीत आणलं पाहिजे. आता दुसऱ्याच्या स्वप्नात जाणं हे आपल्या हातात नाही, पण त्याला जाग करणं हे आपल्या हातात आहे. आणि मग यांनी मागचा पुढचा विचार नाही केला, थोडासा प्रयोग केला. त्यांनी एक तिच्या कानाखाली लावली अशी, आणि ती जाग झाली. जाग झाल्याच्या नंतर ती हसायला लागली. वास्तविक पाता रडायला पाहिजे, पण हसायला लागली, कारण त्याचा भ्रम निवृत्त झाला. तसं धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. हे सगळं स्वप्नच आहे, पण आपल्याला वाटत नाही. त्याच्याकरता जाग करण्याकरताही माऊलीची चरित्र आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. माईक माईक वाले जगजोगी गाताने की बोलत जाऊ. जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रफळ पूजा अवघा क्षेत्रफळ पूजा वासक. जगजोगी जगजोगी जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग बोलती, जाग बोलती. माऊली ज्ञानोबराय आपल्याला आता जाग करताय, स्वरूपाच्या ठिकाणी जाग करताय. आणि मग ती जागृती आपल्याला प्राप्त होण्याकरता माऊलीचं चरित्र, कारण हरपले आपण ते पावे, ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. किंवा तुकोबराय म्हणतात, धरतीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. हे बघा, एखाद्याचा मुख्यमंत्र्यांनी जर अंगीकार केला तर राज्य पातळीवर त्याला काही अडचण येईल? होत राहील आहे.
सरपंचाने अंगीकार केला तर गाव पातळीवरती, आमदाराने स्वीकार केला तर तालुका पातळीवरती, खासदाराने स्वीकार केला तर राज्य पातळीवरती, मंत्र्याने स्वीकार केला तर खासदाराने स्वीकार केला तर जिल्हा पातळीवरती म्हणावं लागेल, आणि मंत्र्यांनी स्वीकार केला तर राज्य पातळीवरती, आणि पंतप्रधानाने स्वीकार केला तर देश पातळीवरती त्याला काही अडचणी येत नाही, प्रतिबंध येत नाही. तसा जगतपित्या परमात्म्याने स्वीकार केला तर या जगात कुठलीच त्याला प्रतिबंध राहत नाही, संकट राहत नाही, अडचण राहत नाही. आणि तो विश्वव्याप काय आहे, एखाद्या आईचं वर्णन करण्यापेक्षा तिच्या लेकराचं वर्णन केलं तर ती आई लवकर प्रसन्न होते. काही काही महिला चतुर असतात, ही तिच्या घरी जाते, ताक मागायला जाते, तिची सून सांगते ए अगं घरी ताक नाही, ती निघून जाते. आणि तिच्यात तिची सासू येते, ती विचारते गंगूबाई कुठे गेली होती, म्हणजे अगं तुझ्याच घरी. कशा करता, ताक पाकण्याकरता. मग तुझ्या सुनीने सांगितलं ताक नाही. ती म्हणली ती कोण सांगणार, चल. तिला वाटलं ही देती काय की, मग गेल्याच्या नंतर ती जिना चढून वर गेली आणि ही पायऱ्या चढायला लागली. तिने सांगितलं ए अगं घरी ताक नाही. ती म्हटली का गं बाई, हे तर तुझ्या सुनीने सांगितलं होतं. म्हणली ती कोण सांगणार, घरमालकीन मी आहे. काय बोलली, ती कोण सांगणार, घरमालकीन मी आहे. आणि मग ती घरी गेली. पण घरी गेल्याच्या नंतर तिची सासू म्हणली कुठे गेली, ते म्हटली गंगूबाईच्या घरी. कशा करता, ताक मागण्याकरता. मग गंगूबाईच्या सुनेने आणि गंगूबाई दोघीने सांगितलं घरी ताक नाही. वेडी म्हटली तुला प्रस्तावना जमली नाही. तिची सासू म्हटली तुला ताक मागायची प्रस्तावना, व्यवहार जमला नाही. म्हटले मी जाते, बघ ताक घेऊन येते, घरपोच. ती गेली आणि गेल्याच्या नंतर तिचं कार्ट, तिचं ते म्हणजे सुनेचं कार्ट हिचं ना तू ते अंगणात खेळत होतं. ते फार लई सुंदर, म्हणजे ढेबऱ्या पोटाचं, बसक्या नाकाचं, उरफाट्यात फारुळ्या दाताचं, काळं कबिन्न, अकराळ विक्राळ, जणू काय पिशाच आहे असं. पण हिने उचलून घेतलं, माझे आछुडे बछुडे छकुले गे राधे रुकडे पांघरू घातले ते कुचडे, सोन्याचा तुकडा. आणि त्या दोघीला झाडलं. तुम्हाला काही अक्कल आहे की नाही, सोन्यासारखं बाळ, हिरा मातीत पडला, मूर्ख कुठल्या दोघी, अक्कल नाही. अगं 2 काम कमी करा, लेकराची काळजी घ्या. गंगू नातवाची काळजी घे, रंगू म्हणजे मुलाची काळजी घे. आणि त्या म्हटलं खाऊ ठकू कुणीकडे आला होता. म्हणजे काही नाही बाई, जरा ताक पाहिजे. मग काय आणलं, म्हणले काय आणलं, हे काय चंचू पात्र फुलपात्र आणलं. अहो म्हणले याच्यात किती बसेल, बसा खाली. चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता, बघा. म्हणजे चहापर्यंत कॉफी चालेल, कॉफीपर्यंत दूधही चालेल. आणि मग ते घेईपर्यंत म्हणले चिंता करू नका, ताक. म्हणले घरी कडी काय रे ती, म्हटले हो. ए गणपतीकडे एक मग भरला, जा म्हटले ठकूबाईच्या घरी नेऊन दे. ताक घरपोच झालं का, प्रस्तावना जमली, व्यवहार जमला. तसंच आहे भगवंताकडनं. आपल्याला जर काही अपेक्षित असेल, भगवंताचं प्राण सखा व्हायचं असेल, तर आपण भगवंताची स्तुती नका करू. खरं तर म्हटलेले स्तुती आपण निंदा करावी देवाची, प्रसन्न होईल देव. कारण स्तुती कसमही न रोचते, उत्तर आहे स्तुती सर्वाय रोचते. स्तुती नावाची कन्या अद्याप कुवारीच आहे मुरकुटे माऊली, तिचं लग्नच झालं नाही. एकाने विचारलं तिला ब्रह्मचर्य राहायचं असेल, म्हटलं छे तिची खूप इच्छा आहे. मग तिला जे आवडतात त्यांना ती आवडत नाही. काय तिला जे आवडतात त्यांना ती आवडत नाही, आणि ती ज्यांना आवडते तिला ती आवडत नाही, म्हणून ती बिचारी ब्रह्मचारीची आहे. तिचं लग्न झालं नाही. सामान्य जीवाला स्तुती खूप आवडते, पण स्तुतीला ती आवडत नाही. आणि संतांना संत तिला खूप आवडतात, पण संताला ती आवडत नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडूने. वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडवे माझे दडे महिबे भेणे, असं ते संत आहेत. त्या सगळ्याच्या शिरोमणी संत माऊली आहे. आणि माऊलीचं वर्णन केलं तर पांडुरंगाचे आपण निश्चित लाडके होणार, याच्यात किती मात्र संदेह नाही. म्हणून ही माऊलीची गोड असणारी कथा आहे. चिंतने चिंतने तद्रुपता. माऊलीचं चिंतन केलं तर माऊलीचं अंतकरण जसं व्यापक आहे. बघा ना, माऊली मायवा जो गावाला माझं म्हणतो त्याला आपण खरा चांगला सरपंच म्हणतो, हो की नाही. जो गावाला माझं म्हणतो त्याला आपण चांगला सरपंच म्हणतो. जो तालुक्याला माझा म्हणतो त्याला चांगला आमदार म्हणतो. जो जिल्ह्याला माझं म्हणतो त्याला चांगला खासदार म्हणतो. जो राज्याला माझं म्हणतो त्याला चांगला मंत्री म्हणतो. आणि मेरे भाई और बहनों, मेरे देशवासियों, मेरे कितने करोड भाई बहनों, 130 करोड मेरे भाई और बहनों, असं म्हणतो की तो आपल्याला. बरोबर ना. पण मायबाप ऐका, सरपंच गावाला माझं म्हणेल, आमदार तालुक्याला माझं म्हणेल, खासदार जिल्ह्याला माझं म्हणेल, मंत्री राज्याला माझं म्हणेल,
पंतप्रधान देशाला माझं म्हणेल, पण या विश्वाला माझं म्हणणार एकच आहे, ती म्हणजे आमची माऊली. अवघाची संसार वाह, जय हो. सुखाचा करीन आनंदे भरीन जय हो. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. अवघाची संसार गोकुळ दादा सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. काय गोड प्रमाण दिलं बघा महाराजांनी. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोकां. केला की नाही? केला. आज संसार सफल झाला गे माय, पण कधी देखील पाय विठोबाचे. आपलाही संसार सफल व्हावा असं वाटत असेल तर विठोबाचे पाय धरले पाहिजे. विठोबाचे पाय धरायचे असेल तर विठोबा जवळ आला पाहिजे, आणि विठोबा जवळ यावं वाटत असेल तर माऊलीचं चरित्र ऐकलं पाहिजे, गायलं पाहिजे. कारण माऊली परमात्म्यालाही आवडतात. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, किंवा नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी, अशी माऊली आहे. आणि त्या माऊलीचं असणारं हे दिव्य अलौकिक अभूतपूर्व असणारं जे चरित्र आहे, त्या चरित्राचा विचार आपल्याला करायचा आहे. चेतात राहते ती चरित्र, ज्याचं निरीक्षण परीक्षण केलं असता आपल्याला काहीतरी प्रेरणा भेटते, त्याला चरित्र म्हणतात. आणि खरं सांगू मायबाप, चरित्र हे भगवंताचं आणि भगवत मान्य संतांचं असतं, जनताचं नसतं. म्हणजे तुमचं आमचं नसतं. मग आपलं काय असतं? आपलं चित्र असतं. बिनसलं तर विचित्र असतं, आणि जास्तच बिघडलं तर चित्र विचित्र असतं. पण आपलं चरित्र नसतं. चरित्र कोणाचं असतं? भगवंत आणि भगवत मान्य संतांचं असतं. आणि माऊली ज्ञानोबरायचं हे दिव्य चरित्र आहे. खरं तर चरित्रामध्ये 4 प्रकार पडतात. एका वर्गाच्या जीवनामध्ये चरित्रच नसतं, दुसऱ्या वर्गाच्या जीवनात उतार वयात दिसतं, तिसऱ्या वर्गाच्या जीवनात आधीपासून अंतापर्यंत असतं, आणि चौथ्या वर्गाच्या जीवनात जन्माला येण्या अगोदरपासून असतं. आता थोडस बोला, लक्ष द्या. पहिला वर्ग त्याच्या जीवनामध्ये चरित्रच नाही, त्याला पामर म्हणतात, विषयी म्हणतात. दुसऱ्या वर्ग त्याच्या जीवनात उतार वयात दिसतं, त्याला जिज्ञास किंवा मुमुक्षू म्हणतात. आणि तिसरा वर्ग ज्याच्या जीवनामध्ये आधीपासून अंतापर्यंत असतं, त्याला संत म्हणतात, भक्त म्हणतात. आणि ज्याच्या जीवनात जन्माला येण्या अगोदर पासून असतं, त्याला भगवंत म्हणतात. किती प्रकार झाले? 4. एका आता पामर कोण, विषयी कोण, मुमुक्ष कोण, मुक्त कोण, हे शब्द जरी आपल्याला कठीण वाटले तरी सोपे करून मी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. पहिले आता ज्ञानेश्वरी पारायण आपल्याकडे चालू आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या जाणकारा करता सांगतो. त्याच्यातले लक्षण आणखी थोडेसे कमी जाणकारा करतात, सगळ्याला कळेल असे सोपे आणखी बोलतो. थोडस आपण लक्ष द्या. एतुलिनी आगवे कृत्याकृत्य नाठवे जो करण्याची नावे भलतेची करी, त्याचं नाव माऊली पामर म्हणतात. म्हणती संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर, त्याला माऊली विषयी म्हणतात. आईशी आईशी अवकाळा घेपे जन्म मरणाचा कांटा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड, डोळा हरण विरे घाई कोतल जिरे तैसे ने विसरे जन्मकाळीचे दुःख, त्याला माऊली मुमुक्षु म्हणतात. आणि म्हणून ज्ञानिया पुरुका कृत्य करू सरले देखा, आईचा अनाथाचा सखा बोलिला तो ज्ञानोबर आहे, त्याला मुक्त म्हणतात. पण हे बऱ्याच लोकांना काही कळालं नाही, हेही कळालं नाही. ते म्हणले आमच्या डोक्यावरून नाही, फार सीधा मंडपावून गेलं. महाराज आम्हाला कळेल असं बोला, तर श्रोत्याला कळेल असं वक्त्याने बोललं पाहिजे, तर कळेल असं बोलतो. बघा, एक ओवी मी आता बोललो, तुम्ही जर ऐकले असेल तर लक्षात येईल. आईशी आईशी अवकाळा घेपे जन्म मरणाचा कांटाळा, आणि ते पुढे 2 शब्द आहेत, ते लाजपै निर्मळा निसुगा गोड. तर निर्मळ आणि निसुग याच्यात हे चौघही आले. निर्मळात घ्यायचे 2 आणि निसुगात घ्यायचे 2. निसुगात 2 घ्यायचे पामर आणि विषयी, आणि निर्मळात 2 घ्यायचे जिज्ञासू आणि मुक्त. मुमुक्षु आणि मुक्त निर्मळात घ्या. निसुग निसुग म्हणजे आपल्याकडे त्याला कोडगा असं म्हणतात, आणि आपल्याकडे म्हण आहे कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचा कोडगा आज नाही, असं काहीतरी म्हणतात. बरोबर की नाही? त्याला निसुग म्हणतात.
मग आता सोपं करू काय का? मग काहीही खातो, कुठेही खातो, कसंही खातो, त्याचं नाव पामर. आता कळायला काय अडचण नाही. काही खातो, कुठेही खातो, कसाही खातो, त्याचं नाव पामर. आणि मग विषय कोण? कष्टाचं खातो, अंग मेहनतीचं खातो, घाम गाळून खातो, फुकटच्यावर नजर ठेवत नाही, त्याचं नाव विषय. आणि मुमुक्षु कोण? चौ पालवी घेऊनी करी भिक्षा मागावी दारोदारी परी अन्न आच्छादनेवरी नये वेळ दवडा मधुकरी माते भगवती भिक्षाम देही अलक निरंजन. असं भिक्षा मागून भगवत चिंतन करत खातो तो मुमुक्षु. आणि काही खाऊ दे, ज्याची वृत्ती भगवंताला सोडून खाली कधी येतच नाही, तो मुक्त. अशी 4 प्रकार. आणखी आमच्या खुले बाबांची व्याख्या आहे, ज्याला जनाची नाही मनाची नाही. काय? आपल्याकडे लाज म्हणतात, आपण म्हणतो काय निर्लज्ज व्यक्ती आहे. ज्याला जनाची नाही मनाची नाही, ज्याला जनाची नाही मनाची नाही असा निर्लज्ज असतो त्याला पामर म्हणा. ज्याला जनाची असते पण मनाची नसते, लोकात चांगला दाखवतो पण वास्तविक जीवन तसं नसतं, त्याला विषयी म्हणा. आणि आईचे जागवी तो जना सरीशी मनासहित बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, त्याला मुमुक्षु म्हणा. आणि ज्याला जन आणि मन भेदच राहिलं नाही, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई, त्याला मुक्त म्हणा. आणि माऊली कोण आहे? ज्ञानोबराय पामर नाही, विषयी नाही, मुमुक्षु नाही, मुक्त नाही. मग कोण आहे? ज्ञानोबराय संत आहे. आणि मग आपण पामर असेल, आपण विषयी असेल, आपण मुमुक्षु असेल, आपण मुक्त असेल, तर मुक्ताच्याही पुढचा संत भक्त, भगवत भक्त. आणि ते व्हायचं जर आपल्याला असेल, ती अनुभूती आपल्या जीवनात यावी असं वाटत असेल, तर हे माऊलीचं चरित्र आहे. म्हणून पामर जो आहे त्याच्या जीवनात चरित्रच नसतं. विषयीच्या जीवनात उतार वयात दिसतं. आपलं विषयी आणि पामर दोन्ही घेऊन टाका, त्यांच्या जीवनात चरित्रच नसतं. आणि जो जिज्ञासू मुमुक्षु आहे त्याच्या जीवनात उतार वयात दिसतं. आपल्याकडे म्हणतात करून करून भागले आणि देव पूजेला लागले. मी माझ्या मनाचं बोलणार नाही, माऊलीची ओवी आहे. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमाचे अवधारी, जैसा बुडता महापुरी नमरुतू निघाला, त्याला मुमुक्षु म्हणतात. कोळ्याची कीर्ती वाढिली गहन केले रामायण रामादी. अगोदर दरोडेखोर आहे रत्नाकर दस्यू डाकू त्याला म्हणतात. पण इतकं दिव्य चरित्र झालं उतार वयामध्ये. राम राया येण्या अगोदर हजारो वर्ष राम घटना तिने लिहून ठेवली. मग आजही म्हणतात राम कहाणी सुनो रे राम कहाणी, राम कहाणी सुनो रे राम कहाणी, राम कहाणी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे कहत सुनत आए हे, कहत सुनत आए, कहत सुनत आए आँखियों में पानी. जय हो राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. दशरथ के राज दुलारे कौशल्य के आंखों के तारे, दशरथ के राज दुलारे कौशल्य के आंखों के तारे, भय सूर्य वंश के सूरज रघुकुल के हैं उजियारे, सूर्यवंश के सूरज रघुकुल के हैं उजियारे. राजीव नयन बोले, राजीव नयन बोले मधुरावाणी. जय हो राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. प्रभु रामचंद्र भगवान की जय, अयोध्या धाम की जय, सरयू मैया की जय, गोमाता की जय, जय जय प्रभु श्री राम. आपली रामकथा नाही, आपली माऊलीची चरित्र कथा आहे. पण हे माऊलीचं चरित्र एका डाकूने लिहिलं. मग त्यांच्या जीवनामध्ये चरित्र आहे, पण उतार वयामध्ये ते वाल्मिकी. हे दुसरा प्रकार. बोलताना विसरू नको गोकुळ दादा, थोडासा लॉक अगदी किंचित. म्हणजे पहिला वर्ग चरित्रच नाही पामर विषय, दुसरं आहे उतार वयामध्ये, आणि तिसरं आहे आधीपासून अंतापर्यंत ती माऊली आहे. माऊलीचं जीवन जसं भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचं जीवन आहे, तसं माऊलीचं जीवन आहे.
अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रकृत द्वात्रिश अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रकृत षोडशो कृत्वान् भाष्य द्वात्रिशो मुनिरभ्यगा 8 वर्षाचे असताना 4 वेदाचा अभ्यास केला शंकराचार्य महाराजांनी. आपण 80च्या घरात जातो पण 4 वेदाचे नावही कदाचित पाठ असेल नसेल सांगता येत नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. उपक्रम उपसंहारानाम अभ्यास अपूर्वता फलम अर्थवाद उपपत्तीश लिंगम तात्पर्य निर्णय. उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद उपपत्ती असे षडलिंग असतात आणि त्या षडलिंग पूर्वक 4 वेदाचा अध्ययन वयाच्या 8व्या वर्षी केलं शंकराचार्य महाराज. अष्टवर्षी चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्र. द्वादश शब्दाचा अर्थ 12 आणि 12 वर्षाचे असताना 12 दर्शनाचा अभ्यास केला. नावं तरी आपण ऐकून घ्या. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही 6 आस्तिक आहेत. चारवाक, जैन, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभासिक, योगाचार हे 6 नास्तिक आहेत. अशा 12 दर्शनाचा अभ्यास आचार्य वयाच्या 12 वर्षी केला. षोडशो कृत्वान भाष्य आपल्याकडे म्हणतात 16 वरीस डोक्याचं, पण खरं ते मोक्याचं असतं. आता जो मोका बघून चौका मारत नाही त्याचं धोक्यातच जाणार. जे कल्याणाचं साधन आहे तिथे तो उपस्थित नाही, जिथे भिवंडी तिथे गेल्याशिवाय राहत नाही तर मग त्याचं धोक्यात जाणार ना. पण वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबरायांनी महाराष्ट्र सारस्वताला लांबून ठरेल अशी ज्ञानेश्वरी लिहिली. वयाच्या 16 वर्षी माय ब्रदर अँड सिस्टर ऑफ अमेरिका एका वाक्याने सातासागराच्या पलीकडे जाऊन शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भगवद्गीतेचं ज्ञान स्वामी विवेकानंदने जगाला दिलं. वयाच्या 16 वर्षी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या असणाऱ्या देशभक्तांनी या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळण्याकरता इंग्रजाला चले जाओ म्हणण्याकरता आनंदाने गळ्याला गळफास लावून घेतला वयाच्या 16 वर्षी. आणि वयाच्या 16 वर्षी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अकेला शिवागर न होता तो तुम हम सब सुनता होता जाती. अरे घसल्या विना धार नाही तलवारीच्या पात्याला, घसल्या विना धार नाही तलवारीच्या पात्याला, राजे शिव छत्रपती विना पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. मराठ्याची जात आमची हरणे आम्हाला माहित नाही. जोपर्यंत मैदानात उभे आम्ही जिंकणी नियतीला शक्य नाही. आम्ही शाळेत असताना आम्ही शिकलो, आओ बच्चे तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. देखो मुझको मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों से तोला था. हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. जय भवानी जय शिवाजी. वयाच्या 16 वर्षी तोरणागडावरती स्वराज्याचं तोरण बांधलं. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, पाचशाही धराशाही करून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भगवा फडकवला. तो वयाच्या 16 वर्षी. असं जर होत असेल ज्ञानोबराय 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहित असेल तर 16 वर्ष धोक्याचं का मोक्याचं बोला. 16 वर्ष मोक्याचं आहे. आणि षोडशो कृत्वान भाष्य शंकराचार्य महाराजांनी वयाच्या 16 वर्षी प्रस्थांत्रीवर भाष्य लिहिलं. भगवद्गीता 8 केन कठ मुंडाक्य ईशान्य बृहदारण्यक ऐतरे तैतरे छांदोग्य कृष्ण अशी 10 उपनिषद श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रावर वयाच्या 16 वर्षी भाष्य लिहिलं. आणि 32 वर्षाच्या असताना या जगाचा निरोप घेतला. मला तर असं वाटतं मोठी माणसं काम घेऊन येतात. मोठी माणसं काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पावली निघून जातात. त्यांनाच मोठी म्हणतात. जे काम झालं आणि जे कंटाळलं तरी जागा सोडायला तयार होत नाही, त्यांना काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा. पण मोठी माणसं काम घेऊन येतात. मी तुम्हाला आकडा सांगेल. मला वाटतं श्रोते मायबाप तुम्ही एक 2 मिनिटं करता बोलला तर माझ्याकडे अवघे 5 मिनिटं बाकी आहे. आणि तेवढ्या 5 मिनिटं जर तुम्ही बोलला तर तुम्हाला आनंद येईल. मी आकडा सांगतो तुम्ही बोलायचं. 12, 22, 32, 42, 52 आणि 92. पुन्हा एकदा आकडा सांगतो. 12, 22, 32, 42, 52 आणि 92. चला पहिला आकडा 12. वा, आता तुमची 12 वाजे नसेल तर तुम्ही बोला. मुरकुटे माऊली लगेच बोलले, तुम्ही काही बोलणार नाही. पहिला आकडा 12, दुसरा 22, छान, तिसरा 32, चौथा 42, पाचवा 52 आणि सहावा 92. आता खरंच तुम्ही ध्यान दिलं असेल तर उलटही बोलाल. तेवढचा 92, त्याच्या अगोदर 52, त्याच्या अगोदर 42, त्याच्या अगोदर 32, त्याच्या अगोदर 22 आणि त्याच्या अगोदर 12. ते 12 वाजेच्या आपल्याला उरकायचं.
तर पहिला आकडा आहे 12 आणि शेवटचा आकडा आहे 92. मी 12 पहिला घेतो, शेवटचा 92 घेतो, मग पहिला दुसरा सांगतो. चालेल? बघा, वयाच्या 12व्या वर्षी जगाचं कार्य झालं, जगाचा निरोप घेतला. पण कार्य काय केलं? 3 लोकांना जागृती द्यायची होती, तिघांना दिली. संताला आणि भगवंताला. तुम्हाला तिघाला? हो. संत कोटीतले चांगदेव, संत कोटीतले नामदेव आणि भगवंत कोटीतले ज्ञानदेव. कारण अवतार पांडुरंग नाव ठेवले झाले. या तिघाला जागृती देण्याचं काम केलं. संताला जागृती दिली चांगदेवाला. अरे सूत आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मदिशी उघडे. आणि मग त्या 14 वेळेला काळाला वेळ न लागू देणारे चांगदेवानी म्हणावं, चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वयाच्या 12व्या वर्षी मुक्ताई आईसाहेबांनी चांगदेवाला जागृती दिली. संत कोटीतले चांगदेव, संत कोटीतले नामदेव, अखंड देवाचा शेजार जयाला, कार्य अहंकार गेला नाही. आणि गुरुबा काकाला सांगितलं, काका हे मडकं कच्चं आहे का पक्क आहे जरा बघाव. काकाच्या हातात थापट नाही. आणि काका जवळ आल्याच्या नंतर काकाला नामदेव महाराज म्हणतात, आपण सोलापूर एका जिल्ह्यातले. ते म्हटली ज्याचा वशिला त्याचं काशीला. ते म्हटले आता इथं बस उशाला, इथे नाही चालत वशिला, इथे मेहनती भगवान आहे. रामकृष्ण हरी. काही गोड महाराज सांगतात, ज्याचं उशाला त्याचं काशीला, इथे नाही चालत वशिला, आलं तुझ्या राशीला आता भाऊ. आणि आता नामदेव भाशीला. आणि मग नामदेव महाराजांना त्या थापटण्याच्या प्रसंगामध्ये आईसाहेब मुक्ताईने जागा केलं. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, जय योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, पावन मनाचा. काहे अपराध जनाचा, काहे अपराध जनाचा, काहे अपराध जनाचा, काहे अपराध जनाचा जनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. तात्विक जवळपास 11 अभंग आहे. 11 अभंगामध्ये ज्ञानोबराला जागृती दिली. कदाचित मुक्ताई साहेबांनी त्यावेळेला माऊलीला जागृती दिली नसती तर पुढचं कार्य आपल्याला भेटलं नसतं. त्याची लीला असेल, काय असेल ते असेल, पण मुक्ताईने वरकरणी पाहता तरी चांगदेव, नामदेव, ज्ञानदेव तिघाला जागृती दिली. कार्य झालं. आणि मुक्ताख्या ब्रह्मचित्काला एक दिवस सोसाट्याचं वादळ आलं. विजा कडकडायला लागल्या, ढग गर्जना करायला लागले. आणि विजाचा कडकडाट, ढगाचा गडगडाट, सोसाट्याचं वादळ सुटलं. आणि धुळीमध्ये काही दिसेना, एकदम वीज कडाडली. आणि आईसाहेब मुक्ताबाई महाराज तेजरूप झाल्या. जगाचा निरोप घेतला. वयाच्या पहिला आकडा विसरले ते सगळे. 12 वयाच्या 12 वर्षी कार्य झालं. जगाचा निरोप घेतला आईसाहेब मुक्ताबाई साहेबांनी. आता शेवटचा बोला. 92 वयाच्या 92 वर्षी मुक्ताबाईंनी ज्यांना आत्ताच जागृती दिली होती गोरोबा काकाच्या माध्यमातून, ते कोण? ते कोण? गोरोबा काकाच्या माध्यमातून थापट नामदेव महाराज आहे ना. नामदेव महाराज घुमते घुमते घुमांतच चले गए. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या कानावर पडले का दरोडे खरोनी देवाचं शतकोटी रामायण केलं. लगेच शतकोटी तुझे करीन अभंग. राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, नवनवताना बाबलेया, नवनवताना बाबलेया, नवनवताना बाबलेया, नवनवताना बाबलेया. राधाई गुणाई दोघी सासू सुना, राधाई गुणाई दोघी सासू सुना, राम नाम जय हो बोले हो राम नाम जाना बापले, राम नाम जाना बापले,
14 जणाला अभंग लिहायला बसवलं. माता सरस्वती त्यांच्या जिभेवर नृत्य करायला लागली. तरीही काही 4092 अभंग बाकी राहिले न उरले ते शेवटी लावित होता. 92 वर्षी कार्य झालं. जगाचा निरोप घेतला नामदेव महाराज. आता पटकन खाली या, झाला आपला वेळ. त्याच्या अगोदर 92च्या अगोदर विसरले सगळे. 92च्या अगोदरचा आकडा 52. 52 वर्षी झाकले घटीचा दिवा. नेने जे काय झाला केधवा. या रीत जो पांडवा धीर ठेवी. सोनोपंत मामा दांडेकर यांचे गुरुजी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज. जोग महाराजांनी ही ओवी सांगितली. झाकले घटीचा दिवा. नेने जे काय झाला केधवा. या रीती जो पांडवा धीर ठेवी. सोनोपंत मामा दांडेकर म्हणाले, बाबा ही ओवी नुसती ऐकायला भेटेल का पाहायला भेटेल. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज म्हटले, सोन्या, त्याला प्रेमाने म्हणायचे, सोन्या तुला ओवी पाहायची. म्हटले हो, थोडे दिवस थांब म्हटले. आणि जोग महाराजांनी जाण्याचा निर्णय घेतला. शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. शूर रणांगणात ओळखला जातो, साधू अंतकाळात ओळखला जातो. आणि गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आजारी पडले. पुण्यामध्ये, पुणे तेथे काय उडे म्हणतात, तिथे हॉस्पिटलला त्यांना ठेवलं. त्यांनी सांगितलं, सोन्या मला आता इथे ठेवू नका, मला माऊलीच्या चरणी ते ठेवायचं आहे, आळंदी घेऊन चला. सगळे नाही म्हटले, पण आपल्या गुरुची आज्ञा पालन करायची, गुरुजीची इच्छा पूर्ण करायची म्हणून म्युझिक वेळ संपलेली आहे. ज्या वेळेला सोनोपंत मामा दांडेकराला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज म्हणतात, सोन्या मला आळंदीत घेऊन चला. जोग महाराजांची इच्छा म्हणून सोनोपंत मामा दांडेकर हे सत्यशी असल्यामुळे त्यांनी क्षणाचा विलंब न लावता बग्गी केली आणि जोग महाराजाला घेऊन आळंदीत आले. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था पहिली जुनी घासवाले धर्मशाळेमध्ये. जोग महाराजांना माऊलीचं दर्शन घेतलं. समाधीवर आपलं मस्तक वंदन केलं. आजन वृक्षाची पाने आणले, तीर्थ घेतलं आणि पद्मासनामध्ये बसले. समम काय श्री गिरिवम धारण नचलम स्थिर संपर्क्ष नाशिका गरमतून विशेष अनावलोकन गीतेतला 6वा अध्याय. पद्मासनामध्ये बसले. पाठीचा कणा, मान आणि मस्तक, मस्तक, मान आणि पाठीचा कणा एका रेषेत आणला. नासाग्र दृष्टी स्थिर केली आणि जोग महाराज सोनोपंत मामा दांडेकरांना म्हणतात, सोन्या साधू कसा जातो बघताय का. सुरू ओळखावर रणी, साधू ओळखावर मरणी. ओवी बोल. आणि सोनोपंत मामा दांडेकर म्हटले, गुरुदेव झाकले गदीचा दिवा. नेनी जे काय झाला केधवा. या रीती जो पांडवा धीर ठेवी. आणि ही ओवी सोनोपंत मामा दांडेकरांनी म्हटली आणि जोग महाराजांनी आपल्या अनंतात ज्योत विलीन केली, भगवत चरणती लीन झाली. आता ओवी पुढे सांगतील म्हणून अर्धा तास गेला. गुरुदेव बोलत का नाही. नंतर डॉक्टरला बोलायला त्यांनी सांगितलं, आता पुढच्या तयारीला लागा. ते गुरु राहिले नाही. ओवी पाहायला भेटली. वयाच्या 52व्या वर्षी जोग महाराजांनी निरोप घेतला. त्याच्या खाली आलं तर 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरांनी जगाचा निरोप घेतला कार्य झाल्याच्या नंतर. त्या खाली आलं तर 32व्या वर्षी शंकराचार्यांनी निरोप घेतला. आणि त्या खाली आलं तर ज्ञानदेव घेतले दान. हृदयी धरुडिया ध्यान. समाधी बैसाला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. 16व्या वर्षी काळ नेण्याकरता आला. पण काळ आला पण वेळ नव्हती आली. मग ज्ञानोबरायांची बंधू निवृत्तीदादा, सोपाना आणि मुक्ताईने 2-2 बोटे दाखवली. तो 6 वर्षांनी आला. म्हटले, वेड्या बेचूक 6 असा अर्थ करू नको. पहा. तो म्हटला, आईसाहेब कसा अर्थ. म्हटले, हे दोघे आहे तोपर्यंत यायचं नाही. कोण. चंद्र आणि सूर्य. आपले मारुती बाबा, काही लोक म्हणतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊली समाधीत आहे. मारुती बाबा म्हणतात ते अर्ध सत्य आहे. जोपर्यंत माऊली आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. असे असणारे भगवान ज्ञानोबरायांची दिव्य गाथा. आता जसा जसा आपल्याला वेळ भेटेल तसा तसा आपण पुढे पाहत चालू. आजचा प्रथम दिवस, प्रथम सत्र आणि प्रथम दिवशी समोर असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपल्या गावातील बाप्पा आदी करून ज्येष्ठ मंडळी, माझे परमस्नेही परममित्र धन्यकुमारजी महाराज मुरकुटे, आमचा सिस्टीमवाला भैया गोकुळ दादा आणि गाव ग्रामस्थ मंडळी, सर्वच माझे तरुण बंधू, भजनी मंडळ, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान माऊलींच्या चरणी आजची ही शब्द सुमन समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. आरती करता सगळेजण आपापल्या जागेवर उभा राहा. 1-2 मिनिटात आरती होईल आणि आजच्या माऊलीच्या चरित्र कथेची सांगतो होईल. हरी
इंद्रायणी ते तटी धरिला रैवास विश्व तारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निजदेश वर्म जाने तया सद्गुरुपदेश वर्म जाने तया सद्गुरुपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकासी यात्रेसी येताती स्वानंदोराती दर्शन घडे तया निज मुक्ती देती दर्शन घडे तया निज मुक्ती देती जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा मैशिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरिला विठलाचा विशेष अर्थ केला भगवत गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कनक सिद्धागनामाची तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञान वरिष्ठ अनुताप सिद्धी विश्वी घनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा खाली लुटांगण वंदिन चिरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंद पूजन भावे वाळी हरिनामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या धन त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेंद्रियार वापधात्मा वापकुति स्वभाव करोति यद्यत् सकल कृष्णे नारायणाय समर्पयामि अच्युतस्य श्री रामनारायण हरे कृष्ण दामोदर वासुदेवाय श्रीधर माधव कवल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की पवन सूत हनुमान भक्ति स्वरूपिणी माता राधा रानी की जय धर्म की जय अधर्म का नाश प्राणियों में समभावना विश्व का कल्याण हो गोहत्या बंद हो आज के आनंद की जय अपने अपने माता पिता जय ज्ञानेश्वर महाराज की जय।